नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. या 11 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. मित्रांनो, एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून हवामान अंदाजाचे दररोजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला होता, परंतु आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तरीही काही भागांमध्ये अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याचा अंदाज. भारतीय हवामान खात्याने नुकताच अहवाल दिला आहे की मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल कोकण, घाटमाथा आणि विदर्भ भागातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तर आजचा हवामान अंदाज. आज 9 जुलैसाठी विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. येलो अलर्ट. दक्षिण कोकण, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्र, पुणे, सातारा, कोल्हापूर, घाटमाथा परिसर, विदर्भ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती. वादळी पावसाची शक्यता. उर्वरित विदर्भ, मराठवाड्यातील सर्व 8 जिल्हे, मध्य महाराष्ट्र, धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर. हलका ते मध्यम पाऊस राज्यातील उर्वरित भागांमध्ये. जोरदार पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल. शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी मिळाल्याने पिकांची वाढ चांगलीच होईल. मात्र अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.